पीसीओडी, पीसीओएस, हॉर्मोनल इम्बॅलन्स फारच कॉमन शब्द झाले आहेत आजकाल. टीनेज मुलींपासून 35 ते 40 वयापर्यंतच्या अनेक महिला यामुळे त्रस्त आहेत. पीसीओएस ही एक मासिक पाळी संदर्भात उद्भवणारी स्थिती आहे. मासिक पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व अर्थात इन्फर्टिलिटी, स्थौल्य, पिंपल्स, स्किन डार्कनेस अशी अनेक लक्षणं आपल्याला पीसीओएस मध्ये दिसतात. सध्या पीसीओएस बद्दल खूप काही बोललं जात आहे किंवा बरीच इन्फॉर्मेशन सुद्धा अवेलेबल आहे. पण एक डॉक्टर म्हणून शास्त्रीय माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शनही मिळेल आणि तुम्ही त्यावर योग्य उपचार देखील करू शकता. पण अर्थात तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. हा एक हॉर्मोनल डिसऑर्डर आहे. मासिक पाळीच्या संदर्भात तक्रारी यामध्ये दिसून येतात. अंडाशयामध्ये सिस्ट तयार होतं आणि ओव्ह्युलेशन हे योग्य पद्धतीने होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजेच प्रजनन वयामध्येच आपल्याला पीसीओएस हा डिसऑर्डर दिसून येतो. पीसीओएसचे पेशंट्स जेव्हा येतात तेव्हा त्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की हा होतो कशामुळे किंवा हा मला झाला कशामुळे. तर खरं तर याचं अगदी नक्की कारण हे आपल्याला अजूनही माहिती नाहीये. यामध्ये एक आहे की अनुवांशिक हा असू शकतो, म्हणजेच तुमच्या आईला, मावशीला समजा हा असेल तर तुम्हाला होण्याचीही शक्यता ही जास्तीत जास्त असते. आणि दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, लाईफस्टाईल ह्या गोष्टीही पीसीओएस साठी जबाबदार आहेत. बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव अर्थात एक्सरसाइज, व्यायाम न करणे किंवा कमी करणे, बाहेरचं खाणं, जंक फूड, पॅकेट फूड, अयोग्य आहार, अवेळी आहार, जेवणाच्या वेळा न पाळणे किंवा 2 जेवणांमध्ये खूप गॅप असणे, उशिरा जेवण करणे, असं जेवणासंदर्भात अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. म्हणजेच ओव्हरऑल लाईफस्टाईल चेंजेस हेच एक खूप महत्वाचं कारण पीसीओएसचं आहे. पीसीओएस हा एक खूप कॉमन हॉर्मोनल डिसऑर्डर आहे. म्हणजे सुरुवातीला पीसीओएस झाला आहे हे समजत सुद्धा नाही. जेव्हा बरेच काही मेजर सिम्पटम्स आपल्याला दिसतात तेव्हाच पीसीओएस हा आपण डायग्नोस करतो. म्हणजेच एखाद्या मुलीला 5-6 महिने किंवा वर्षभर जेव्हा काही पाळीच्या तक्रारी दिसतात तेव्हाच पेशंट हा डॉक्टरकडे जातो आणि मग सगळ्या टेस्ट केल्यानंतर पीसीओएस हा डायग्नोस होतो. 70% महिलांचा पीसीओएस हा अनडायग्नोस्ड असतो. 5 पैकी 1 महिला पीसीओएसने त्रस्त असते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पीसीओएस हा भारतामध्येच नाही तर जगभरात सध्या आपल्याला बघायला मिळतो. बऱ्याच पालकांचा हा प्रश्न असतो की पीसीओएस हा कधीपासून सुरू होऊ शकतो. प्युबर्टी एज म्हणजेच किशोरवयीन वयापासून पीसीओएस हा सुरू होऊ शकतो. आजकाल पाळीचं वय हेच खूप अलीकडे आलेलं आहे. म्हणजे 9व्या-10व्या वर्षापासून पाळी ही मुलींना सुरू होते. त्यामुळे हॉर्मोनल चेंजेस, हॉर्मोनल डिसऑर्डर्सचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणावर आजकाल दिसतं, जे लहान मुलींमध्ये पण आपल्याला खूप प्रमाणात बघायला मिळतंय. साधारणतः 15 ते 30 या वयोगटामध्ये पीसीओएस हा खूप कॉमनली सध्या बघायला मिळतोय. पीसीओएस बद्दल जाणून घ्यायच्या आधी मासिक पाळीबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. मासिक पाळीमध्ये काय होतं? अंडाशयामध्ये अंड तयार होतं, ते फुटतं आणि त्यानंतर गर्भाशयाचं आतलं जे अस्तर आहे, एंडोमेट्रियल लेअर, याचं शेडिंग सुरू होतं आणि पाळी सुरू होते. आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे ही 28 ते 35 दिवसांची ही सायकल असते. पीसीओएस मध्ये या संपूर्ण सायकल मध्येच बिघाड निर्माण होतो. म्हणजेच अंड तयार होणे, फुटणे या प्रक्रियेतच बिघाड दिसून येतो. महिलांमधल्या
पुरुष हॉर्मोन अँड्रोजनचं संतुलन बिघडतं, अंडाशयामध्ये सिस्ट तयार होतं आणि ओव्ह्युलेशनच्या प्रक्रियेमध्येच बिघाड निर्माण होतो आणि यामुळे मासिक पाळी संबंधित तक्रारी ह्या महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये दिसून येतात. आता आपण बघूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे PCOS ची लक्षणं काय काय आहेत. पाळी उशिरा येणे किंवा पाळी न येणे किंवा 2 ते 3 महिन्यांचा गॅप जाणे, मासिक पाळीमध्ये अतिशय कमी रक्तस्राव होणे किंवा फक्त स्पॉटिंग होणे. PCOS मध्ये वजन वाढणं हे खूप महत्वाचं लक्षण आहे. स्किन जास्त ऑइली होणे किंवा वारंवार पिंपल्स येणं हे सुद्धा PCOS मध्ये दिसतं. हनुवटीवर किंवा अप्पर लिप्सवर हेअर ग्रोथ हे एक महत्वाचं लक्षण PCOS मध्ये दिसतं आणि ही हेअर ग्रोथ ही खूप डार्क कलरची सुद्धा असू शकते. केसांसंदर्भात सुद्धा तक्रारी दिसून येतात. हेअर फॉल, हेअर थिनिंग हे PCOS मुळे सुद्धा दिसून येतं. स्किन मध्येही काही चेंजेस आपल्याला दिसून येतात. यामध्ये डार्क पॅचेस म्हणजे अंडरआर्म किंवा मान किंवा जिथे जिथे फोल्ड्स आहेत तिथे स्किन ही काळपट म्हणजे डार्क कलरची होते. लग्न झालेल्या मुलींमध्ये जे गर्भधारणेसाठी प्रयत्न करतायत त्यांना गर्भधारणेसाठी अडचणी ह्या दिसून येतात. म्हणजेच वंध्यत्व, इनफर्टिलिटी हे सुद्धा PCOS मुळे दिसून येतं. PMS किंवा प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजेच पाळी सुरू होण्याच्या काही दिवस आधी 4 ते 5 दिवस आधी काही लक्षणंही दिसतात. PCOS ज्यांना आहेत त्यांना ही लक्षणं फार जास्त तीव्रतेने सुद्धा दिसू शकतात. म्हणजे थकवा, फूड क्रेविंग्स, मेंटल इरिटेशन म्हणजे खूप चिडचिड होणं, राग येणं, ब्रेस्ट टेंडरनेस अशी काही लक्षणं ही PCOS मुळे दिसू शकतात. PCOS हे डायग्नोज करणं खूप महत्वाचं आहे. मासिक पाळी संदर्भात जेव्हा काहीही तक्रारी आपल्याला दिसून येतात तेव्हा डॉक्टरला कन्सल्ट करणं हे गरजेचं आहे. आणि सगळ्यात आधी समजा पाळीच्या तक्रारी असतील तर डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगतात आणि सोनोग्राफी मध्ये PCOS हे आपल्याला समजू शकतं. त्याचबरोबर ब्लड टेस्ट करणं सुद्धा गरजेचं आहे आणि डॉक्टरही तुम्हाला लिहून देतातच. यामध्ये काही हॉर्मोनल टेस्ट असतात की जसं प्रोलॅक्टिन, प्रोजेस्टेरॉन आणि अजूनही काही हॉर्मोनल टेस्ट आपण करून घेऊ शकतो. त्याचबरोबर थायरॉइड फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, कोलेस्टेरॉल, ब्लड शुगर लेवल, HB ह्याही काही टेस्ट हे डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात. म्हणजेच ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी वरून तुमचं PCOSचं निदान हे होऊ शकतं. आता सगळ्यात महत्वाचं PCOS वर आपण काय उपचार करू शकतो किंवा PCOS हा बरा होऊ शकतो का नाही. PCOSचा उपचार करताना त्याच्यामध्ये होलिस्टिक मॅनेजमेंट ही गरजेची आहे. म्हणजेच मेडिसिन्स, पंचकर्म, डाएट, एक्सरसाइज, योगा, स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजेच औषधांबरोबरच तुमची जीवनशैली सुधारणे हे PCOS मध्ये खूप महत्वाचं आहे. आयुर्वेदातल्या अनेक मेडिसिन्सनी आपण अगदी चांगल्या पद्धतीने PCOS हा ट्रीट करू शकतो. शतावरी, अशोक, गुळवेल, रसपाचक, कुबेर, चंद्रप्रभा, कुमारी अशी खूप अनेक औषधं आहेत की जी खूप चांगल्या पद्धतीने PCOS ची लक्षणं ही कमी करू शकतात आणि मासिक पाळीमधल्या तक्रारी सुद्धा कमी होऊ शकतात. पंचकर्मांनी सुद्धा खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला दिसून येतात. स्नेहन, स्वेदन, बस्ती, विरेचन हे आपण पंचकर्मामध्ये करू शकतो. अर्थात पेशंट बघून आपण सांगतो की कुठलं पंचकर्म हे गरजेचं आहे. यामुळे हॉर्मोनल बॅलन्स व्हायला मदत होते. वजन वाढलेलं असेल तर वजन कमी व्हायला मदत होते आणि यामुळे पाळी वेळेवर यायला मदत होते. त्याचप्रमाणे नस्य, शिरोधारा हे पण पंचकर्मातलं खूप चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत. नस्य म्हणजे आपण औषधी तेल हे नाकामध्ये टाकतो. यामुळे हॉर्मोनल बॅलन्स आणि रिलॅक्सेशन, स्ट्रेस रिलीफ हा खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. शिरोधारा यामुळे पण स्ट्रेस मॅनेजमेंट ही खूप चांगल्या पद्धतीने होते. PCOS मध्ये डाएट मधले चेंजेस हे खूप महत्वाचे असतात.
कारण आहार हा आपण दिवसातून 2दा 3दा हा आपण खातो, त्यामुळे त्यामध्ये समजा चेंजेस केले तर रिझल्ट्स हे आपल्याला खूप लवकर दिसून येतात. झोप ही सुद्धा खूप महत्वाची आहे, त्यामुळे रात्री 7 ते 8 तास झोप ही सलग झाली पाहिजे. त्यामुळे सुद्धा चयापचय प्रक्रिया ही नॉर्मल राहते किंवा सुधारते. तुमचं वजन सुद्धा कंट्रोलमध्ये राहण्यासाठी झोप ही महत्वाची आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होते, त्यामुळे झोप ही व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे पीसीओएसच्या ट्रीटमेंट बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा मेडिसिन्स, पंचकर्म आणि लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे जीवनशैलीतले बदल हे खूप महत्वाचे आहेत. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण होलिस्टिक उपचार करतो तेव्हाच आपल्याला पीसीओएस वर चांगले रिझल्ट्स हे दिसून येतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, पाळीमधले कुठलेही बदल हे इग्नोर करू नका, टाळू नका किंवा पुढे ढकलू नका. योग्य वेळी योग्य उपचार घेणं हे गरजेचं आहे. योग्य वेळी डॉक्टरचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. अशा शास्त्रीय माहितीसाठी चॅनेल नक्की फॉलो करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.